ह्याला येणार आहोत, फील्डवर येणार आहोत. आपले इथे 3 फील्ड आहेत, एक रिव्हर क्रॉसिंगची, एक रॅपलिंगची, एक क्लाइम्बिंगची. आणि आपण तिथे फक्त तुम्हाला इक्विपमेंट्स आणि बाकीचे टेंट पिचिंग वगैरे ऍक्टिव्हिटी दाखवणार आहोत. जे काय आपलं झुमरिंग वगैरे ऍक्टिव्हिटी आपण आहेत तर तिथे फक्त तुम्हाला डेमो देऊ आपण. आणि पलीकडे एक ओढा आहे, जे तुम्हाला घाट दिसतं मंदिराच्या बॅक साईडला. त्या ओढ्याच्या पलीकडे जंगलात आपले टेंट असतात, टेंट पिचिंग करतो, तिकडे आपले जंगल कॅम्प्स असतात. तर तिकडे तुमचं गेल्यावर कॅम्पच्या ट्रेकला आपण गेलो की आता प्रत्येकाने आपापलं सॅक मिळाल्यावर टिफिन काढायचंय आणि मी सांगत तोपर्यंत जो पण सांगेन त्यानंतर जेवण चालू करायचं. जस्ट बरं लाईन करून उभं राहील तुझं मागे थांबून असल्यामुळे. अरे तू आली माहिती का One, two, three. काय काय गोष्टी आपण करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची आपण इथे माहिती घेणार आहोत. त्याच्या आधी फक्त माहितीच नाही घेणार आहोत तर त्या करून पाहणार आहोत सगळ्या ऍक्टिव्हिटी. त्यावेळी आपल्याला सिंहगडला जावं असं वाटतं, मग सिंहगडला जातो. सिंहगडला जाताना काय जाणवतं आपल्याला की अरे ऊन लागणार आहे, मग कॅप घाला, शूज चांगल्या प्रकारचे पाहिजेत. पाय ठेवला की घसरतोय. आपला शूज असा आहे की कॅनव्हासचा शूज आहे, शाळेचा पीटीचा घेऊन जातोय, मग तो पाय घसरतोय, मग त्यातला चांगला शूज हवा आहे, मग तो शूज चांगले घेतले जातात. मग कॅप घेतली जाते, पाण्याची बॉटल जवळ ठेवली जाते, कारण का तसं अर्धा सिंहगडही चढलं नाही तर खूप तहान लागलेली आहे लक्षात येतं. तर असं हे टप्प्याटप्प्याने पुढे जाताना तुम्ही गड किल्ले पालथी घालायला लागता. गड किल्ल्यांवर जाता ज्यावेळी वरती त्यावेळेला मुक्कामाला जाता. मुक्कामाला गेल्यानंतर कशाची गरज भासते तर तुमची जी काय पाठीवर सॅक असेल, वजन कमी आहे. आणि हे जे मी आता सांगितलं तुम्हाला सतरंजीवर टाकली दगड लागतात, त्या ह्याच्यावर ते दगड तेवढे लागत. टोटल कॅम्प्समध्ये डायरी लिहिताना ती अशी चांगल्या प्रकारे घ्या की नंतर सगळा कॅम्प संपता तुमची डायरी चेक होणार आहे. ती चेक होताना त्याच्यामध्ये बेस्ट डायरीला एक बक्षीस दिलं जाणार आहे. झुमार काय करतं, झुमारिंग करण्यासाठी वापरलं जातं. तुम्ही समजा आता मी मगाशी सांगितलं की ते हरिश्चंद्रगड सारखा एक गड लागला, किल्ल्यावर तुम्ही जाताय. किल्ल्यावर जाताना तो किल्ल्याचा रॉक पॅच प्लेन आहे. प्लेन असल्यानंतर तो सगळ्यांना क्लाइंब करायचा एवढ्या आपल्या सगळ्या मोठ्या ग्रुपला, आणि प्रत्येकजण तो रॉक पॅच क्लाइंब करत बसला तर खूप वेळ जाईल. म्हणून त्याच्यासाठी जो पहिला आहे तो सगळ्यात पहिला. ओके द्यायचं ना कसा. चला हा ग्रुप माझ्या बरोबर आहे, फॉलो मी. इकडे या, माझ्याकडे या. माझं गेलं खाली पडून. थोडं स्पीड घ्या.
याला लवकर त्याला शूटिंग मध्ये आले पाहिजेत कळतनी वाकायचं जरा चांगलं वाकायचं आता कमी झालं का नाही चला 1 2 पोच हा बस रिव्हर क्रॉसिंगचे कुठले 2 प्रकार सांगितले तुम्हाला आणि कमांडो ओके आता हे तिसरं त्याला म्हणतात ब्रिज टेक्निक परमा ब्रिज परमा ब्रिज केलंय ना ये चल मला लगेच करायचं हा ठीक आहे अजून दुसरा असं कर तुझं नाव काय असं कर लोखंडे ना असं ओढ मीच आहे रे हा खाली बसवून बोला एक जोक बी खायला गमत चूक मागे येस व्हेरी गुड पाय अंतर घे ताट ठेव गुडघ्यांमध्ये पाय पुढे झोकू नको छाती मागे गुड चल हा गुड चल गुड व्हेरी गुड पाय गुडघ्यात ताट वाकवशील तिथे पडशील ठीक आहे पायात अंतर घे तसंच बरोबर आहे सरांच्याकडे बघ सरांच्याकडे वरती मुलींच्या जाऊन टिप्सनी ते सीट हे व्यवस्थित आहे का स्लिंग बघ त्यांचं एकदा व्यवस्थित करून दे आणि तू रिव्हर क्रॉसिंगला जा गाडीवर नाही आणली का कोणी हे पायात अंतर घे लय भारी बरं का लय भारी खरंच लय भारी खाली बस खाली बस तिथे खाली बस खाली हा थांब आता असं थांबून दाखव हात मागे घेऊन लेफ्ट हात मागे घे लेफ्ट हात लेफ्ट करतो का नाही करतोस तू चल चल रोप फीड करत राहा मागे झोप माझ्याकडे बघ हा माझ्याकडे असं बघत जा रोप फीड करत राहा गुड चला गुड ईशा देशपांडे तुझी आई कमिन्स मध्ये आहे ना बरोबर ओळखलं मी तुला चला पायात अंतर हा बरोबर आहे मागे आपलं ओढले ते खाली घेऊ नको पाय गुडघ्यांमध्ये ताट हा काय नाही चला छान चालली आहेस की आवाज आता कर थोडेसे पायशी इकडे हो इकडे माझ्याकडे बघ तर एक पाय इकडे घे ह्याच्या पाय तो गुडघा वाकवला की तिकडे पडशील लक्षात ठेव अरे याच्यावर काय नाही का हाय हाय नेहाच ना काय नाव व्हायचं नेहा काय तू कष्ट खूप करतेस तू रोप लूज सोड रोप लूज हा पाय खाली घे चल दुसरा पण पाय खाली घे नेहा पायात अंतर अरे आई अंतर घे पायात हा
पाय रॉकला मारलेले असे पूर्णपणे. चिमणीला त्यांना स्टेप सांगायला थांबा. ठीक आहे चल. रोप पकडायचं नाही बाळा. रोज काय पकडायचा जसं आपण रॉक क्लाइम्बिंग करतो तसंच जायचं. इकडे आता हे बघ गे, हे बघ बॉडी वेट मी कसं मागं दिलेलं आहे. बघ रोप कसा फीड करतोय बघ. हात मागे घेतला, इकडे ठेवला. पोझिशन घ्या. दोन पाय अंतर घ्या. बॉडी जेवढी खाली हा, पाठीमागे झुक, अजून झुक पाठीमागे. जाऊ का हो जा. जाऊ का हो हो जा जा जा. झुक पाठीमागे पाठीमागे. पायात अंतर. शबाश. हा मस्त. आता असंच जायचंय. बरोबर. आता उलटा हळू. पाय ठेवायला जागा नाही आहे जात. अरे पाय जागा. पाय असे फ्लॅट करत राहा, छान जातील फास्ट. अहो खैरे मॅडम पायात अंतर घ्या. 4 वेळा रोप फीड करायचा आणि एकदाच पाय शिफ्ट करायचा. 4 वेळा रोप फीड कर. पाय ताट गुडघ्यांमध्ये पडशील नाही तर. त्या काकांच्याकडे बघा वरती पायात अंतर घे. पायात अंतर घे अजून. पाय बेंड नाही करायचे. पाय बेंड नाही करायचे. बरोबर बरोबर. आपण जो पाय उचलतो ना तो पाय बेंड नाही. आणि नॉट बांधायची. तरी कुठली नोड आहे डबल फिशन. नॉट शिकून घे. पद्धत एकदम सोपी आहे. पहिले घ्यायचं लेफ्ट ऑन राईट आणि साधी नॉट बांधायची. हे आतनं घ्यायची. आणि इथनं पास करायची. आता हे फॉर्मेशन बघा काय झालंय. ह्या रोपची कात्री बसते अशी. ठीक आहे. आणि परत त्या लूपमधनं आमच्या डायरेक्शन मध्ये पास केला. आता क्लव हिच परत 2 प्रकारे बांधता येते. वेगळा वेगळा पर्पज आहे दोन्हीचा. ठीक आहे. जर आपल्याकडे खाली आल्यानंतरच दळून ठेवलेला जल्लोष बाहेर उसळला. अर्थातच यशाचा. विजयी परतताना स्टँडवर भूषण, दीपक, आनंद
ते बघा रोप फीड करतायत मागणं 1 2 बॉडी मागे घेते. उडी नका मारू असंच जा. लेफ्ट साईडला हो तुझ्या. हो हो थोडी लेफ्ट साईडला. हा बरोबर गुडघ्यांमध्ये चाट पाय. हा थोडी. हा पाय इकडे घे लेफ्टचा. हा पाय गुडघ्यांमध्ये चाट वरती घे. तो खाली बेस कॅट आहे तो इकडे घे आणखीन इकडे. हा 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 येस जा अशीच. हा गुड. वॉच. गुड. ती जाते बघ कशी कूल मध्ये जाते. ती काही करते का? छोटी असून सुद्धा ती बघ कशी जाते. डिस्टन्स बघा तिचं आणि रॉकचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे बघा प्रेशर होल्ड घेतलं तिने राईट हँडला. बघितलं ना. आता दुसरी आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो की कुठल्याही पायात अंतर घे. अगं ते पाय लाग. I'm climbing. अरे खाली काय आलं शेपूट आलं काय. फॉल झाला तरी बिलेवन तिकडे अनिल सर आहेत ते त्यांना पळून देणार नाही. बरं मी व्यवस्थित क्लाइंब करून वर गेला की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला एक वरती आंब्याच्या झाडाला मँगो बाईट लावलेले चॉकलेट ते तुम्हाला फक्त एकच घेऊन यायचंय. काय आणि वरती एक व्हिसल लावलेली ती ग्लो करायची मोठ्यांदा. काय आता याचं टेक्निक काय. नॉर्मली आपण लॅडर जी टेरेस वरती चढतो तेव्हा आपण पोझिशन आपली अशी असते. थोडेसे मागच्याने दिसत नसेल तर उभे राहा फक्त. म्हणजे दिसेल मागच्याने उभे राहा. मागच्याने दिसत नॉर्मली आपण असं पकडतो आणि चढण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये काय होते माहितीये का. जी लॅडर तुमच्या शरीरापासून लॅडरच्या ठेवायचं आहे ट्रकवर. बरोबर दिसलंय बघा बरं एकदा. नंतर हे दोन्ही हात बाहेरच्या साईड आणि जास्त कुठेही हेलकावा न खाता किंवा बॅलन्स व्यवस्थित करता मी फक्त दिले टाईट. हे पहा दिसलं. हे अशा पद्धतीने तुम्हाला वर चढायचे. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड निधी. कमान जावर
परत पाय उलटा 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 हा ये तशीच व्हेरी गुड कमॉन दीदी कमॉन हा व्हेरी गुड. याला जपानी भाषेत म्हणतात हिनो मारू. आपण जपानला काय म्हणतो? लँड ऑफ रायझिंग सन. बरोबर. इस्रायलमध्ये ज्यू लोक राहतात. कुठल्या देशाचा ध्वज? नाही, हा ध्वज आहे तुर्कस्तानचा. आणि तुर्कस्तानच्या राष्ट्राची ज्यांनी स्थापना केली त्याचं नाव केमाल पाशा. या देशात जाऊन आलेले आहेत. 4 महिने तिथे होतील. ते अधिक सांगतील. इंग्लंड कोण म्हणालं? ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन हे उत्तर अगदी बरोबर. आपल्या साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय आशिया एक इंडो चायना नावाचा एक भौगोलिक प्रदेश आहे. 12 लोक आहेत. ते म्हणाले की स्थिती काय असणार या युद्धात शेवटी आमचाच विजय. हा आता या ध्वजाची माहिती. झिम्बाब्वे जेडा रंग आहे. हे कशाचं प्रतीक? सॅक्रिफाईस. बरोबर. हिरवा रंग रेड करणे पैसे पण इकडे बघ रे, इकडे बघ ना इकडे. चला लवकर 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 लवकर. हातातनं काढलंय. तर वारं टेंटमध्ये जाईल आतमध्ये आणि त्रास होईल. ठीक आहे. एकदा असे आपल्याला हे पाहायला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी स्टॅम्प मारला पाहिजे. गिरीपूजन परत यावं असं वाटेल तुला इथं? नक्की. पहिले आता गिरीपूजन बरोबर दुसरे कॅम्प करतील. पुढच्या वर्षी दरवर्षी असतं. बेंडाळे गार्गी पाया नका पडू. पाया कोणी नका पडू. आता भरतवंशी आदित्य वसपटे अथर्व अजून हवी घे ना बाबा. अरे चटणी नको म्हणते का? बेंडाळे इकडे या की.
आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय गार गार वाटतंय सखूबाई गांधी गंगूबाई ऐक ना सर्टिफिकेट घ्या लगेच दे